हरिओम मित्रांनो, नमो नमः. आजही त्र्यंबकेश्वर म्हणलं की आपल्या डोळ्यांसमोर येतात ते भोलेनाथ श्री त्र्यंबकेश्वर आणि गोदावरी माईचा उगमस्थान. मात्र ह्या पवित्र क्षेत्रामध्ये आजही महादेवांच्या छायेमध्ये एक आद्यशक्ती विराजमान आहे. आज आपण तिचं दर्शन घेणार आहे, कोलांबिका माता. चला सुरू करू आजचा व्लॉग. हरिओम. ओम ज्ञानाय स्वाहा, ओम उदानाय स्वाहा, ओम समानाय स्वाहा. सोग्रीमेवाभीक्षमानो व्रतमुपैकी. ओम पूर्णमदः पूर्णमिदं पूर्णात् द्रस्तृप्यताम्. ओम प्रजापतिस्तृप्यताम्. ओम देवास्तृप्यन्ताम्. ओम छन्दावसि तृप्यन्ताम्. ओम. आता कोलांबिकेला जाता जाता हे बघा, ओम साईराम. या ठिकाणी साईरामांची पण स्थापना केलेली आहे. ठीक आहे, चला ओम साईराम. फायनली आपण पोहोचलो गंगाद्वार. गंगाद्वारवरतीच कोलांबिका मातेचं स्थान आहे. ब्रह्मगिरीच्या कुशीमध्ये ह्या ठिकाणून गंगेचा उगम झाला. गंगेचा उगम झाल्यामुळे इथली पॉझिटिव्हिटी इतकी वाढली की इथं ऋषीजन साधू संत हे तपश्चर्या करायला लागले, यज्ञयाग करायला लागले. जिथे यज्ञयाग होणार मित्रांनो, तिथे आसुरी शक्तींचा त्रास होणार. इथे स्थानिक लोककथेनुसार कोल्हासूर नावाचा दैत्य होता. आणखी पण वेगवेगळे त्यांना नावं दिले जातात, पण जास्तीत जास्त माझ्या ऐकण्यात तरी कोल्हासूर हे नाव आलेलं आहे. तर कोल्हासूर नावाचा जो दैत्य होता तो ऋषीजनांना त्रास द्यायचा, सगळे तपश्चर्या त्यांची भंग करायचा प्रयत्न करायचा. त्यावेळेस ऋषीजनांनी, गौतम ऋषींनी इथे महादेवाला तपश्चर्या करून बोलवलं. महादेवांना दिलेली ही आर्द्र हाक ऐकून त्यांच्या ललाटातून एक तेजाची उत्पत्ती झाली आणि त्या तेजाचं नाव अंबिका. अंबिकाला जेव्हा विचारलं तेव्हा ती म्हणते, मी कोल लोकांची अंबिका. आता कोल ह्या शब्दाचे बरेचसे अर्थ आहे. कोल म्हणजे काही ठिकाणी वनवासी, आदिवासी हा पण आहे एक अर्थ. कोल म्हणजे आपल्याकडे कौल हा शब्द तुमच्या ऐकण्यात आला असेल, तंत्रकर्मामध्ये जास्त वापरला जातो हा शब्द, कौल घेणे वगैरे. अंबिकेचं ऋषीरक्षणाचं, यज्ञरक्षणाचं कार्य पूर्ण झाल्यानंतर ती ह्याच ठिकाणी अदृश्य झाली. मात्र तिचं ते तेज होतं ते ह्या ठिकाणी स्थिरवलं आणि ह्या ठिकाणी तिची प्रतिष्ठा करून त्या स्थानाचं नाव पडलं कोलांबिका माता. कोलांबिका मातेला महादेव म्हणे, मी त्र्यंबकेश्वरमध्ये राहील, मात्र या ब्रह्मगिरी पर्वताचं रक्षण तुला करायचं आहे. तर या आपल्या ब्रह्मपर्वताचं, ब्रह्मगिरी पर्वताचं रक्षण करणारी अंबिका म्हणजे कोलांबिका माता. त्र्यंबकेश्वरी शिवमार्ग दाखवतो, पण कोलांबिका माता त्या मार्गावर आपले रक्षण करते. जर कधी आयुष्यात एखादा मार्ग सापडत नसेल तर आईच्या मंदिरात या. इथे शब्द नाही पण ऊर्जा आहे. दर्शन एक वेळचंच असणार, पण संरक्षण कायमचं. कोलांबिका मातेच्या आशीर्वादाने तुम्हाला नक्की तुमचा मार्ग सापडेल. पुन्हा भेटू. हा प्रवास सुरूच राहील. नमो नमः.